नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर आता नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जागतिक आरोग्य दिन 2025ची थीम बघणार आहोत. आपण GNM थर्ड इयरला आता हा क्वेश्चन आला होता 2025च्या जी आता एक्झाम झाली सप्टेंबरमध्ये, तेव्हा हा क्वेश्चन होता. तर आपण थोडक्यात बघूया. तर जागतिक आरोग्य दिन 2025 आपण कधी 7 एप्रिल 2025ला साजरा झाला. त्याची थीम होती निरोगी सुरुवात आशादायक भविष्य. म्हणजे ही एक वर्षभर चालणारी होती किंवा आहे जी माता आणि नवजात बालकांच्या आरोग्यावर केंद्रित आहे. याच्यामध्ये आपण जेव्हा 7 एप्रिल आहे तो जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करतो, जो संयुक्त राष्ट्राचा एक विभाग असलेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त साजरा केला जातो. दरवर्षी WHO काय करते, एका विशिष्ट सार्वजनिक आरोग्य समस्येवर लक्ष केंद्रित करतं, ज्या दरम्यान विविध आरोग्य सेवा संस्था राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुढे म्हणजे येतात आणि जगाला व्यापणाऱ्या विविध आरोग्य समस्या ज्या आहेत त्यांच्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करतात. ठीक आहे. तर हे काय करतं, जागतिक आरोग्य दिन जो आहे तेव्हा काय होतं, WHO म्हणजे जागतिक आरोग्य संघटना काय करते, वर्धापन दिन असतो तिचं 7 एप्रिलला. तर त्याच्यामध्ये ती दरवर्षी काय करते, तर आरोग्य समस्या ज्या आहेत सार्वजनिक आरोग्य समस्या त्याच्यावर लक्ष केंद्रित करते, ज्या दरम्यान विविध आरोग्य सेवा संस्था राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ज्या आहेत ते दोन्ही काय होतात पुढे येतात आणि जगाला व्यापणाऱ्या विविध आरोग्य समस्यांकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करत असतात. याच्यामध्ये यावर्षी 2025 जागतिक आरोग्य दिनाची थीम निरोगी सुरुवात जागतिक म्हणजे आशादायी भविष्य आहे. ही थीम माता आणि नवजात बालकांचे आरोग्य आणि म्हणजे आरोग्य वाढवण्यावर लक्ष केंद्रित करायचं. ठीक आहे. त्यांचे उद्दिष्ट टाळता येण्याजोग्या माता आणि बालमृत्यू जे आहे त्यांच्याबद्दल जागरूकता वाढवणे आहे. ठीक आहे. म्हणजे माता मृत्यू दर टाळता येण्याजोगा करणे. ठीक आहे. माता आणि बालमृत्यू दर जे आहे ते टाळणे आणि बालमृत्यूबद्दल जागरूकता वाढवणे. ठीक आहे. माता मृत्यूबद्दल जागरूकता वाढवणे ही मोहीम गर्भधारणेदरम्यान प्रेग्नन्सीमध्ये आणि महिला आणि नवजात बालकांसाठी प्रसूतीनंतरच्या उच्च गुणवत्तेच्या काळजीचे महत्त्व अधोरेखित करेल. तर ह्याच्यामध्ये मेन उद्दिष्ट काय आहे, तर नवजात बालकांची आणि माता जे आहे त्यांचं आरोग्य आहे जे आहे त्यांच्यावर आरोग्य चांगलं आणि नीट करण्यामध्ये सुधारित करण्यामध्ये लक्ष केंद्रित करणे. 2025मध्ये जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख संदेश माता आणि नवजात बालकांच्या आरोग्यासाठी वचनबद्धता. गर्भधारणेदर म्हणजे जी प्रेग्नन्सी राहिली, गर्भधारणा जेव्हा होते त्या दरम्यान प्रसूतीनंतर आणि प्रसूतीनंतरच्या काळात प्रत्येक महिलेची पुरेशी आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी याची खात्री करणे आवश्यक आहे. यावर जागतिक आरोग्य संघटना भर देते. यामध्ये माता आणि नवजात बालकाच्या मृत्यूदर कमी करण्यासाठी व्यापक प्रसूतीची काळजी आणि सुरक्षित प्रसूतीचा समावेश आहे. त्याच्यामध्ये जागतिक विषमतेचे निराकरण म्हणजे काय, तर ही संस्था जी आहे ती जगभरातील मातृत्व आणि नवजात शिशु आरोग्य सेवांमध्ये असलेल्या मोठ्या विसंगतीवर भर देते. वंचित समुदायातील महिलांना आर्थिक अडचणीशिवाय आवश्यक असलेली काळजी मिळेल याची खात्री करण्यासाठी प्रयत्न करते. त्याच्यानंतर युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज म्हणजे काय आहे, तर ही सर्वांसाठी आर्थिक सुरक्षितता आणि महत्त्वाच्या आरोग्य सेवांमध्ये प्रवेश सुनिश्चित करण्याच्या धोरणांच्या रूपात WHO USची त्याला प्रवेश देते. आरोग्य कर्मचाऱ्यांचे सक्षमीकरण याच्यामध्ये काय होतं, तर ही मोहीम प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांना उच्च दर्जाची लोककेंद्रित काळजी प्रदान करण्यासाठी, शिक्षित करण्यासाठी आणि त्यांना सक्षम ठेवण्यासाठी गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन देते. त्याच्यानंतर जागतिक विषमतेचे निराकरण म्हणजे काय, तर ही संस्था काय करते, जगभरातील मातृत्व आणि नवजात शिशु आरोग्य सेवांमध्ये असलेल्या मोठ्या विसंगतीवर भर देते. वंचित समुदायातील ज्या महिला आहे त्यांना अडचणीशिवाय आवश्यक असलेली खात्री मिळण्याचा प्रयत्न करते. त्याच्यानंतर आहे समुदाय सहभाग म्हणजे काय, तर WHO आरोग्य उपक्रमामध्ये समुदायाच्या सहभागाला प्रोत्साहन देते. व्यक्ती आणि कुटुंबांना माहितीपूर्ण आरोग्य निर्णय जे घेण्यास मदत करण्यासाठी माहिती आणि संसाधने प्रदान करण्याच्या गरजेवर भर देते. धोरणात्मक वचनबद्धता म्हणजे राष्ट्रीय आरोग्य सेवा धोरणांमध्ये माता आणि नवजात जे शिशु आहेत, ठीक आहे, त्यांच्या आरोग्याला जे आहे प्राधान्य देण्यास धोरण जे करते आहेत त्यांना प्रोत्साहित करायचं काम करते. मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करणे म्हणजे काय, तर मातांचे मानसिक आरोग्य ओळखणे महत्त्वाचे आहे. जागतिक आरोग्य संघटना म्हणजे आहेत ते काय करतात, तर जी माता आहेत
माता आहेत त्यांना माता सेवांमध्ये आणि मानसिक आरोग्य म्हणजे सहाय्य करणे, समाविष्ट करण्यात प्रोत्साहित करते, ज्यामध्ये प्रसूतीनंतरचे नैराश्य जे येतं डिप्रेशन पोस्टपार्टम त्याच्यासाठी चिंता जे आहे त्या नैराश्यांचा समावेश होतो, त्याच्यासाठी सेवा देते. अशा प्रकारे WHO जी आहे ती अशा प्रकारे काम करत असते. माता आणि ही बालक आहेत बालमृत्यूदर कमी करणे, मातांचं आरोग्य सुधारणे ही ह्या 2025 WHO 2025ची थीम होती. हा 5 मार्काला विचारलेला गेलेला प्रश्न होता. तर अशा प्रकारे होता हा आजचा व्हिडिओ. लवकरच भेटू वेगवेगळी माहिती घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.